आपल्या सोसायटीमध्ये बागेचा तिटकारा असणारा, झाडांचा तिटकारा असणारा एखादा तरी व्यक्ती असतोच. त्याला बागेचा खूप राग असतो, त्याला बागकाम करणाऱ्यांवरती खूप चीड येते आणि अशा लोकांचा स्वभावच मुळात जळकुकडा किंवा रागीट असा असतो. आणि प्रत्येक सोसायटीत अशी एक दोन तरी व्यक्ती असते. पण या व्यक्तींना जळवण्याची, या व्यक्तींना चिडवण्याची आणखीन मजा त्यावेळेस येते जेव्हा आपल्या बागेमध्ये भरपूर फुलं असतील, त्या फुलांना भरपूर सुगंध असतील. आणि आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला असाच आणखीन एक कानमंत्र देणार आहे, टिप देणार आहे, ज्यामधून आपल्या शेजाऱ्यांमध्ये एखादा जर असा जळकुकडा व्यक्ती असेल तर त्याला जळवण्याची संधी आपण सोडणार नाही. आणि ती संधी म्हणजे आपल्या बागेमध्ये असलेल्या सोनचाफ्याच्या रोपाला भरपूर फुलं आणायची, भरपूर सुगंध वाढवायचा त्याचा. म्हणजे ही फुलं बघून, हा सुगंध बघून त्याचा अगदी तीळ पापड झाला पाहिजे. आहे ना मजेची गोष्ट? तर आज मी आपल्याला आपल्या बागेमध्ये सोनचाफ्याच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी, भरपूर त्याचा सुगंध वाढण्यासाठी 7 अशा अतिशय चांगल्या अशा आणि अगदी स्वस्त, अतिशय साध्या अशा टिप्स देणार आहे. तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो. सुरू करूया. तर बघा, चाफ्याच्या भरपूर प्रजाती आहेत. त्यामध्ये लाल चाफा आहे, पांढरा चाफा आहे, हिरवा चाफा आहे, कवठी चाफा आहे, नाग चाफा, देव चाफा, पुडी चाफा. पण यात सगळ्यात भारी म्हणजे म्हणतात ना, जगात भारी कोल्हापुरी, तसाच चाफ्यात चाफा सोनचाफा. आता सोनचाफा तर घ्यायचा, पण साधा सोनचाफा नाही. सोनचाफ्यातही आपल्याला कलमी सोनचाफा घ्यायचा, म्हणजे आपल्याला वर्षभर फुलं राहतील. म्हणजे कलमी सोनचाफा जर असेल ना तर हा बारमाही फुलतो, त्याला भरपूर फुलं येतात. आता महाराष्ट्रात बरेच लोक सोनचाफा विकतात. त्यात एक अतिशय प्रसिद्ध विक्रेते आहेत, त्यांचा सोनचाफा खूप प्रसिद्ध आहे. पण त्यांनी आपल्याला काही स्पॉन्सरशिप दिलेली नाही, त्यामुळे आपण काही फ्रीमध्ये कोणाचं प्रमोशन करणार नाही. पण जर आपल्याला त्यांचं नाव जर माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता की ते सोनचाफ्याचे विक्रेते कोण आहे. पण कलमी सोनचाफा असणं अतिशय गरजेचं. कलमी सोनचाफ्याला भरपूर फुलं येतील. टिप क्रमांक 2, चहापत्ती. आता आपल्या सोनचाफ्याला भरपूर फुलं पाहिजे तर चहापत्तीचा वापर करा. पण चहापत्तीचा ज्यावेळेस आपण वापर करा ना, कंजूसपणा सोडा. चहापत्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उकळलेल्या चहाची पत्ती आली, बरोबर ना? कंजूसपणा सोडा. आपला स्वभावच मुळात चिकट. चहापत्ती जर वापरायची असेल, मला शिवाय नका देऊ, चहापत्ती जर वापरायची असेल तर न वापरलेली, न उकळलेली चहापत्ती वापरा. किती घ्यायची आहे तर अर्ध्यापेक्षा अर्धा चमचा 1 लिटर पाण्यात मिक्स करा, व्यवस्थित ढवळून घ्या. आणि हे पाणी एका झाडाला अर्धच लिटर, एका वेळी अर्धा लिटर पुरेसं आहे इतकंच द्या. पण एका वेळेस एका झाडाला न वापरलेली चहापत्ती. चहापत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात बुस्टर्स असतात आणि ही बुस्टर्स झाडाला नवीन फुलं उमलवण्यासाठी खूप मदत करतात. त्यामुळे चहापत्ती वापरा, पण कंजूसपणा सोडून. तिळाची पावडर 2 किंवा 3 चमचे तीळ घ्यायचं, साधं खायचं तीळ, काही विशेष तीळ नाही, काळं तीळ नाही, काही नाही, आपलं पांढरं तीळ घ्यायचं. याला व्यवस्थित मिक्सर मध्ये बारीक करून त्याचं पावडर करून घ्यायचं. आणि हे बारीक केलेलं पावडर आपल्या झाडाला प्रत्येक महिन्यातून एकदा 1 चमचा इतकंच, खूप जास्त देण्याची गरज नाही, फक्त एकदा एका महिन्यातून 1 चमचा आपल्या रोपाला द्यायचं. तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये व्हिटॅमिन बी सुद्धा असतं. कॅल्शियममुळे रोपाला मोठ्या प्रमाणात फुले येतात आणि व्हिटॅमिन बी मुळे रोपाची वाढ होते, रोप सुदृढ होतं. त्यामुळे भरपूर फुले येण्यासाठी तिळाचं पावडर तयार करून घ्यायचं आणि ते आपल्या रोपाला महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा दिलं तरी चालतं, पण जास्त फुलासाठी महिन्यातून एकदा तिळाचं पावडर आपण आपल्या रोपांना द्या. टोमॅटो ज्यूस. दचकलात ना तुम्ही, दचकला असाल. टोमॅटोचं ज्यूस. आता बघा, आपला रोप एकदम स्टँडर्ड आहे तर त्याला स्टँडर्ड असं खाद्य देखील देणं गरजेचं आहे. एक टोमॅटो घ्यायचं, त्याला स्लायसेस मध्ये कापून घ्यायचं. हे स्लायसेस टोमॅटोची प्युरे करून घ्यायची, मिक्सर मधून एकदम बारीक असं करून घ्यायचं. 1 लिटर पाण्यामध्ये हे तयार केलेली पेस्ट जी प्युरे हे मिक्स करून 3 दिवसासाठी एअरटाईट हवाबंद डब्यात झाकून बंद करून बरणीमध्ये ठेवून द्यायचं. 3 दिवसात ह्या डब्यामध्ये, ह्या बरणीमध्ये किण्वन प्रक्रिया घडेल आणि 3 दिवसानंतर हे तयार झालेलं द्रावण डायल्यूट करून दुप्पट पाण्यात, चौपट पाण्यात, आपल्या झाडाच्या आकारानुसार दुप्पट किंवा चौपट पाण्यात डायल्यूट करून आपल्या रोपाला द्यायचं. टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, फटल आणि कॅल्शियम अशी भरपूर पोषक अशी द्रव्ये असतात जी झाडांच्या वाढीसाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि फुलं येण्यासाठी मदत करतात. तेव्हा टोमॅटोचं ज्यूस आपल्या रोपाला नक्कीच द्या. त्याचा 101% फायदा होईल हे लिहून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. जर फायदा झाला नाही तर बिनधास्त येऊन व्हिडिओला डिसलाईक करा, याची मी आपल्याला गॅरंटी देतो. ऊन आणि पाणी. आता बघा, चाफ्याच्या इतर रोपांना, इतर प्रकारांना ऊन भरपूर असलं, कडक असलं तरीही चालतं. पण जर आपण सोनचाफा आपल्या बागेमध्ये लावलेला असेल
तर त्याला ऊन लिमिटेड पाहिजे, खूप जास्त कडक ऊन चालत नाही. 35°C वरती गेलं की आपल्याला आपलं झाड शेडनेट मध्ये शिफ्ट करणं आवश्यक. आपल्या सोनचाफ्याचं रोप अशा ठिकाणी लावायचं जिथे आपल्या झाडाला सकाळी ऊन मिळेल आणि संध्याकाळी त्यावरती सावली असेल. शक्यतो घराच्या पूर्व दिशेला किंवा पूर्वेला आपण आपल्या सोनचाफ्याचं रोप लावावं, तिथे लावणं चांगलं असतं. त्याचप्रमाणे पाणी आपल्या सोनचाफ्याला हवं, रेग्युलर हवं, जास्त नको, आणि पाणी देखील लिमिटेड ठेवा. आपल्या झाडाशी बॉन्डिंग, आता बघा, आपण आपल्या शेजाऱ्याला जळवा किंवा नका जळवू, जोपर्यंत आपल्या झाडाशी आपलं जवळकीचं आपलं भावनिक नातं जुळणार नाही तोपर्यंत आपलं झाड वाढेल. झाडाला तुम्ही खत पाणी द्याल, झाड वाढेल, पण मनोच्छित मनात इच्छा असेल अशी फुलं मिळणार नाही. झाडाशी आपलं बॉन्डिंग जर जमत नसेल तर आपले झाड आपल्याला जसं पाहिजे तसं रिझल्ट देखील देणार नाही. झाडांना देखील भावना असतात. आपण आपल्या झाडांच्या प्रती ज्या संवेदना प्रगट करतो त्या झाडांपर्यंत पोहोचतात. आपण मैत्रीच्या भावना मनात आणा, त्या मैत्रीच्या भावना आपल्या झाडांना पोहोचतात. आपण दुर्भावना आणा, त्या दुर्भावना देखील आपल्या झाडांना पोहोचतील. त्यामुळे आपल्या झाडांसोबत बॉन्डिंग असणं, आपल्या झाडांच्या प्रती प्रेम असणं, अगदी लहान लेकरासारखं ज्यावेळेस आपण आपल्या झाडाला जीव लावाल त्यावेळेस आपलं झाड आपल्यावरती देखील सेम तितकंच प्रेम करेल. आणि ज्यावेळेस आपण आपल्या झाडाला अगदी लहान लेकरासारखं जीव लावलं तर आपल्या झाडाला काय हवं काय नको हे आपल्याला आपोआपच समजेल. मी अगोदर ज्या 6 टिप्स सांगितल्या त्या 6 टिप्स कडे दुर्लक्ष जरी झालं आणि 7वी टिप जरी आपल्याला लक्षात आली आणि या 7व्या टिप नुसार आपण आपल्या झाडांवर जर प्रेम केलं तर अगोदर सांगितलेल्या 6 टिप्स आपण आपोआप अंमलात आणाल. त्यामुळे आपण आपल्या झाडावर लहान लेकरासारखं प्रेम करा, झाडासोबत बॉन्डिंग असू द्या, झाडासोबत जवळकीचे भावनिक असे नाते जुळवणं आवश्यक. एकदा हे नातं जुळलं की आपल्या झाडाला फुलंच फुलं येतील, झाड आपल्याला भरभरून परतावा देईल. तर मित्रांनो, या होत्या 7 अशा टिप ज्यामुळे आपण आपल्या बागेमध्ये भरपूर फुलं होतील. आणि भरपूर फुलं उगवले तर काय होईल. आता एक गोष्ट आणखीन सांगतो तुम्हाला, जर आपण आपल्या झाडांवर लहान लेकरासारखं प्रेम करायला लागलो, अगदी आपल्या झाडासोबत भावनिक नातं जुळवायला लागलो, तर आपण आपल्या शेजाऱ्यांना का म्हणून जाऊ, बरोबर आहे की नाही. तर जर इतकं जर आपण प्रेमाने ओतप्रोत झालो, इतकं जर आपण प्रेमाने भरलो तर आपल्याला आपल्या बागेमध्ये इतकी फुलं येतील ज्यामुळे आपणच स्वतः प्रेमाने भरून जाऊ आणि आपल्याकडे आलेली फुलं आपण त्याला देऊ की बाबा हे घे, तू देवपूजेसाठी वापर, आणि त्याचं जळणं हे आपोआप संपेल. त्यामुळे नंतर आपल्याला अशा लोकांना जळवायची, अशा लोकांना त्यांचा तिळपापड व्हावा, त्यांना राग यावा असं काहीही करण्याची गरज पडणार नाही. कारण आपणच प्रेमानं इतकं फुलून गेलेलं असो की त्यांना ज्यावेळेस आपण ही फुलं देऊ तर त्यांचाही राग आपोआप कमी होईल, त्यांचंही आपल्या झाडांच्या संदर्भात निसर्गाशी त्यांचंही प्रेम वाढेल. तर ह्या होत्या काही टिप्स ज्या मी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न केला. ह्या व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली तर लाईक करा. आपल्या बागप्रेमी मित्रांना, आपल्या शेजाऱ्यांना आणि खास करून त्या व्यक्तीला जो आपल्या बागेवरती राग करतो त्याला हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. बागकामाच्या संदर्भात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. अजूनही आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचं बटन आठवणीने दाबा. बागकामाच्या संदर्भात बरीचशी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. या व्हिडिओमध्ये इतकेच. आता आपण भेटूया बागकामाच्या एखाद्या आणखीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत हसमुख राहा, प्रसन्न राहा, हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद.